त्या कालोकेकाल महाकाल शंकराचा थेट अवतार म्हणजे आमचे बाळूमामा। आजवर जगात अनेक राजे झाले ज्यांनी स्वतःसाठी सोन्याचे महाल बांधले, पण बाळूमामा हे विश्वाचे मालक असून सुद्धा त्यांनी कधीही सुखाच्या गादीवर झोपण्याचं स्वप्न पाहिलं नाही। माझ्या भक्तांचा उद्धार झाला पाहिजे, माझ्या धनगर कुळाचं कल्याण झालं पाहिजे, या एकाच ध्यासापोटी हा देव उघड्या आकाशाखाली ऊन वारा पाऊस अंगावर झेलत रानोमाळ भटकत राहिला। पण त्यांच्या या साधेपणात किती प्रचंड ताकद होती याचा थरारक अनुभव त्या दिवशी आदमापूरच्या रानात आला। दुपारची वेळ होती, पण अचानक जंगलात स्मशान शांतता पसरली। वाऱ्याचा वेग थांबला, पानांची सळसळ बंद झाली आणि त्या भयंकर शांततेत काळजाचे पाणी पाणी करणारी एक भयावह डरकाळी आसमंतात घुमली। समोरच्या झाडीतून साक्षात यमदूत असल्यासारखा रक्ताने माखलेल्या जबड्याचा आणि जळत्या निखाऱ्यासारख्या डोळ्यांचा एक महाकाय वाघ बाहेर आला। त्या क्रूर श्वापदाला बघून सोबतच्या धनगरांच्या पायाखालची जमीनच सरकली। कोणाचे पाय लटलट कापत होते तर कोणाच्या घशातली शब्दच गोठून गेले होते। प्रत्येकाला आपल्या डोळ्यासमोर स्वतःचा मृत्यू दिसत होता। ती वेळच अशी होती की आता हे जनावर आपल्या शरीराच्या चिंधड्या केल्याशिवाय राहणार नाही। पण मित्रांनो, जिथे सगळ्यांची हिंमत संपते तिथेच माझ्या बाळूमामांचा महिमा सुरू होतो। समोर मृत्यू तोंड वासून उभा असताना मामांच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेषही नव्हती, उलट त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज होतं। मामांनी ना हातात काठी घेतली ना दगड उचलला, त्यांनी फक्त आपल्या पवित्र झोळीत हात घातला आणि मुठभर पिवळा धमक भंडारा बाहेर काढला। त्या वाघाने जेव्हा शिकार करण्यासाठी मोठी झेप घेतली तेव्हा मामांनी तो भंडाऱ्याचा अंगारा हवेत उधळला आणि त्या वाघाच्या दिशेने फेकला। आणि काय सांगावं त्या चमत्काराबद्दल, तो भंडारा वाघाच्या अंगाला स्पर्श करताच जणू काही त्यातील हिंस्त्रपणात जळून खाक झाला। जो वाघ माणसाला फाडून खायला आला होता तोच वाघ आपली मान खाली घालून एखाद्या गरीब गायीसारखा किंवा पाळीव मांजरीसारखा मामांच्या पायाशी येऊन बसला। ज्या भंडाऱ्यात साक्षात बाळूमामांची शक्ती सामावलेली आहे त्या भंडाऱ्याने काळाला सुद्धा रोखून धरलं होतं। धनगरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं की जंगलाचा राजा सुद्धा आमच्या संतश्रेष्ठाच्या चरणाशी कसा लीन होतो। अहो, हा इतिहास सांगतोय की जर तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या, मग तो आजार असो, गरिबी असो किंवा शत्रू असो, बाळूमामांचा भंडारा उधळला की संकटाचा वाघ सुद्धा मांजरीसारखा शांत होणारच। मित्रांनो, बाळूमामांच्या अशाच चमत्कारी कथा रोज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा। जर यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो नक्की करा। इथे तुमची हजेरी लागलीच पाहिजे। चला तर मग एकदा जोरात बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं।